जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 ची जी आपण आतुरतेने सध्या बघा वाट बघत आहोत. मागच्या 4 ते 5 महिन्यापासून सध्या बघा शिक्षक भरतीची कोणत्याही प्रकारची हालचाल सध्या होताना दिसत नाही. तर आता आपल्याला मैदानात उतरण्याची वेळ आलेली आहे. एकच मिशन हिवाळी अधिवेशन महाएल्गार आंदोलन आहे, तर ते सध्या बघा पुकारण्यात आलंय. तर संपूर्ण जे काही अभियोग्यताधारक आहेत, 2,10,000 प्लस जे अभियोग्यताधारक शिक्षक भरतीसाठी वाट बघताय, तर त्या संपूर्ण शिक्षक भरती संदर्भात वाट बघणाऱ्या अभियोग्यताधारकांना, भावी शिक्षकांना या ठिकाणी जाहीर जे काही सध्या बघा आंदोलनासाठी जे काही इन्व्हिटेशन असेल, तर त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. आंदोलन कधी असणार आहे, तर 8/12/2025 पासून सध्या बघा यशवंत स्टेडियम, धातोरी, नागपूर या ठिकाणी असणार आहे. आता जवळपासचे जे काही उमेदवार असेल, तर त्यांनी इथं नक्की या आणि ज्यांना शक्य आहे ते उमेदवार आपल्या जे काही सध्या नोकरीच्या हेतूने, सध्या जी काही तुमच्या हक्काच्या नोकरीच्या हेतूने या ठिकाणी आंदोलनामध्ये सध्या सहभागी व्हा. आता ह्या आंदोलनामध्ये नेमक्या मागण्या काय असणार आहे, तर त्या मागण्या बघा या ठिकाणी देण्यात आल्या आहे. तर हे जे आंदोलन आहे, तर हे आंदोलन आयोजक जे आहे युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र राज्य, तसेच ज्या काही इतर देखील सध्या बघा शैक्षणिक विभागामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना आहे, तशाच ह्या ठिकाणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना माननीय जे काही संदीप कांबळे सर आहे, तर त्यांच्या नेतृत्वाखाली आणि इतर जे काही अभियोग्यताधारकांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण जे आंदोलन आहे, तर हे आंदोलन सध्या होणार आहे. तर या आंदोलनामध्ये नेमक्या प्रमुख मागण्या काय आहे, तर त्या देखील ह्या ठिकाणी बघा देण्यात आल्या आहे. तर प्रमुख मागण्या इथं तुम्हाला दिसतंय. पहिली म्हणजे समूह शाळा योजना तात्काळ कायम बंद करा, अशा पद्धतीची पहिली मागणी देण्यात आली. दुसरी जी मागणी आहे, तर ती कंत्राट शिक्षक भरती रद्द करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार 100% शिक्षक भरती करा, अशा पद्धतीने मागणी आहे. कारण आपल्याला माहिती आहे की कंत्राट शिक्षक भरती जर केली, तर ह्या ठिकाणी कायम शिक्षकांची त्या ठिकाणी जी काही पदं आहे, तर ती पदं सध्या कंत्राट शिक्षक भरतीमध्ये चालली जातात. म्हणून ह्या ठिकाणी कंत्राट शिक्षक भरती रद्द करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार 100% ह्या ठिकाणी जी काही शिक्षक भरती आहे, तर ती कायमची शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत करावी, अशा पद्धतीने 2 नंबरची मागणी इथं घेण्यात आली. 3 नंबरची मागणी आहे पवित्र पोर्टल जी काही रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे, नोंदणी प्रक्रिया, तर ती सुरू करून एक बिंदू एक पद भरती करत प्रतीक्षा यादी लावा व एकाच टप्प्यात भरती करा, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची मागणी सध्या करण्यात आली. कारण आपल्याला माहिती आहे मागच्या 2017 असेल, 2022 ची भरती असेल, तर त्याच्यामध्ये प्रतीक्षा यादी म्हणजे जी काही वेटिंग लिस्ट आहे, तर ती सध्या न होती. तर आताच्या 2025च्या पदभरतीमध्ये वेटिंग लिस्ट देखील व्हायला पाहिजे, जेणेकरून इतर जे काही वेटिंगमधले उमेदवार आहेत, तर त्यांना देखील तिथं संधी मिळायला पाहिजे. त्यानंतर एक बिंदू एक पद भरती संदर्भात हा एक महत्त्वाचा मुद्दा घेण्यात आलाय, की जे काही मागच्या पद भरतीमध्ये एकच उमेदवार 4 ते 5दा सध्या निवडला गेला, बरोबर? त्याचं नाव जे आहे, तर ते 4 ते 5 ज्या लिस्ट लागले, त्या लिस्टमध्ये होतं आणि ह्या कारणाने तो कुठेतरी एक ठिकाणी बघा जॉइन झाला आणि 4 ते 5 ठिकाणी नाव आल्यामुळे एकंदरीत 5 ठिकाणी जर नाव आलं असेल, तर ते त्या ठिकाणी 5 उमेदवारांचं जो काही बिंदू असेल, 5 उमेदवारांची नोकरी त्या ठिकाणी बघा आपल्याला खाल्लेली ह्या ठिकाणी दिसत आहे. म्हणून एकदा निवड झाली, तर एकाच ह्या ठिकाणी जे काही स्कोरवर एका बिंदूवरती एकच पदभरती, अशा पद्धतीने हा महत्त्वाचा मुद्दा इथं घेण्यात आला आहे. म्हणजे प्रत्येकदा जो काही चान्स असेल, तर तो चान्स इथं सध्या मिळणार नाही. तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता आणि शिक्षक भरतीचे वेगवेगळे टप्पे होत असतात. तर ह्या ठिकाणी बघा एकच टप्प्यात शिक्षक भरती व्हावी, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा इथं घेण्यात आला आहे. त्यानंतर पुढची मागणी आहे आश्रमशाळा, त्यानंतर समाज कल्याण शाळा, अल्पसंख्याक शाळेवर पवित्र पोर्टलवरून भरती करा. आता आपल्याला माहिती आहे की जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदच्या, मनपाच्या, नपाच्या, त्यानंतर खाजगी अनुदानित अशा शाळा पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत असते. त्याच्यामध्ये परत या ठिकाणी आश्रमशाळा देखील ह्या ठिकाणी शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत व्हायला पाहिजे. समाज कल्याणची जी काही शिक्षक भरती असेल, शाळा असेल, त्यांच्या देखील पवित्र पोर्टल मार्फत व्हायला पाहिजे. अल्पसंख्याक शाळेवर देखील जी काही शिक्षक भरती आहे, तर ती पवित्र पोर्टल मार्फत व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची जी काही मागणी आहे, तर ती मागणी इथं घेण्यात आलेली आहे. तसंच बघा पुढची 5 नंबरची जी मागणी आहे, ती म्हणजे नपा असेल, मनपा असेल, कटक मंडळ आस्थापनाच्या सर्व रिक्त जागा भरा, अशा पद्धतीने आहे. कारण नपाच्या, मनपाच्या आणि कटक मंडळ यांच्या ज्या काही सध्या व्हेकन्सी आहे, तर त्या व्हेकन्सी पवित्र पोर्टल मार्फत येत असतात. परंतु ह्याच्यामध्ये जरी या ठिकाणी 100% पद भरती भरली, तर मोठ्या प्रमाणावर व्हेकन्सी सध्या उमेदवारांना अवेलेबल इथं होईल. त्यानंतर बघा पुढचा 6 नंबरचा मुद्दा आहे, शिक्षण सेवकांना कोणतेही सेवा संरक्षण, अनुकंपा, विमा नसल्याने त्याचे मानधन 16,000 वरून 40,000 रुपये
करावे अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची मागणी जे काही शिक्षण सेवक लागल्यानंतर जे मानधन असतं तर ते मानधन सध्या बघा तुटपुंजे आपल्याला या ठिकाणी मिळत असतं. कारण शिक्षण सेवकांचं जे सिलेक्शन असेल किंवा तुम्ही जर भरतीमध्ये आता 2025 मध्ये सिलेक्शन लांब-लांबच्या जिल्ह्यात देखील सध्या बघा होत असतं. आता त्या ठिकाणी राहणं, खाणं, फॅमिलीसोबत राहणं, तर ह्यांच्यामध्ये 16,000 जे मानधन आहे, तर ते मानधन शिक्षण सेवा कालावधीमध्ये पुरत नाही. तर त्या ठिकाणी जो काही संसाराचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न संपूर्ण उमेदवारांचा जे शिक्षण सेवक आहे, तर त्यांचं मनामध्ये सध्या होत असतं. म्हणून ह्या ठिकाणी शिक्षण सेवकांना कोणतेही सेवा संरक्षण आणि अनुकंप किंवा विमा नसल्याने मानधन जे आहे, तर ते मानधन या ठिकाणी 16,000 वरून 40,000 तरी ह्या ठिकाणी मिळायला पाहिजे. जेणेकरून जे काही शिक्षण सेवक 3 वर्षाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये जे शिक्षक सध्या रुजू होणार त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित ते सध्या राहू शकतात. हा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर तो घेण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा जे काही कला शिक्षक असेल, क्रीडा शिक्षक, संगणक, त्यानंतर बघा या ठिकाणी संगीत शिक्षक असेल, कार्यानुभव या विषय शिक्षकांच्या जागा पूर्ण क्षमतेने भरण्यात याव्या अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा मुद्दा घेण्यात आला आहे. कारण मागील अनेक वर्षापासून कला असेल, क्रीडा असेल, संगीत असेल, कार्यानुभव असेल ह्या शिक्षकांच्या जी काही पदभरती असेल तर ती बघा ह्या ठिकाणी भरली गेलेली नाही किंवा झालेली नाही. म्हणून ह्यांच्या ज्या काही वेकेन्सी आहेत त्या वेकेन्सी देखील पूर्ण क्षमतेने भरण्यात याव्या अशा पद्धतीच्या ह्या 6 ते 7 ज्या प्रमुख मागण्या आहेत तर त्या मागण्या सध्या बघा इथं घेण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण जी काही आंदोलन आहे तर ते आंदोलन युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र राज्य जे काही संदीप कांबळे सर आहे तर त्यांच्या ह्या ठिकाणी बघा मार्गदर्शनाखाली आणि ह्याच्यामध्ये जे काही कोर टीम असेल, जे काही विविध सध्या अभियोक्ताधारक आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून, तर सध्या ह्या ठिकाणी जे काही नागपूरला 8 डिसेंबर 2025 पासून सध्या या ठिकाणी महामोर्चा व महाएल्गार आंदोलन यशवंत स्टेडियम ते संविधान चौक नागपूर या ठिकाणी सध्या महामोर्चा असणार आहे आणि जे काही आंदोलन आहे तर ते आंदोलन सध्या बघा सुरू होणार आहे. तर ह्या ठिकाणी जास्तीत जास्त जे काही उमेदवार आहे, भावी अभियोक्ताधारक आहे, तर त्यांनी यशवंत स्टेडियम, धातोली, नागपूर या ठिकाणी उपस्थिती राहण्याचं बघा प्रयत्न करा. कारण हे आंदोलन सध्या तुमच्या स्वतःसाठी आहे, स्वतःच्या नोकरीसाठी आहे. तर जी काही मदत असेल ती मदत देखील सध्या बघा करा. जेणेकरून जे काही आंदोलन असेल किंवा या ठिकाणी जो मोर्चा असेल तर हा त्या ठिकाणी सक्सेस इथं होऊ शकतो. ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या सर्वसमावेशक सध्या बघा मागण्या आहे. ह्याच्यामध्ये कोणालाही जी काही मागणी असेल तर त्या मागणीवरनं बघा कोणताही सध्या आक्षेप असणार नाही. कारण मागण्या ज्या आहेत तर ते व्यवस्थित इथं घेण्यात आलेल्या आहे. तर सध्या ही महत्त्वाची बघा अपडेट होती. तर जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग जर झालाय तर जे काही सध्या आंदोलनामध्ये लक्ष वेधून घेण्यासंदर्भात जास्तीत जास्त उपस्थिती देखील त्या ठिकाणी पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये मागितल्याशिवाय कोणी देत नाही. म्हणून हे शेवटचं जे काही आंदोलन असेल तर ते आंदोलन सध्या बघा या ठिकाणी असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी जर सहभाग घेतला तर शिक्षक भरतीसाठी सध्या जी काही महत्त्वाचे या ठिकाणी पुढचं पाऊल असेल तर ते आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर सर्वांना आव्हान आहे जास्तीत जास्त उमेदवारांनी नागपूरला सध्या उपस्थिती राहा. तर हे एक महत्त्वाचं बघा माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. या संदर्भात काही तुमच्या कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. त्यांच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर हे एक महत्त्वाची माहिती होती. तर अशा प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी चॅनलला भेट द्या. आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, एकच मिशन, हिवाळी अधिवेशन.